जय शिवराय. खरीप हंगाम 2025चा पीक विमा अजून का नाही मिळाला आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले ते हेक्टरी 17,000 रुपये ते खरंच खात्यात येणार आहेत का? आजच्या आपल्या महायोजनाच्या विशेष चर्चेत आपण याच प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. आज आपण पीक विमा वितरणाला उशीर का होतोय, पैसे कसे मोजले जातात आणि ते तुमच्या खात्यात नेमके कधी येऊ शकतात यावर सविस्तर बोलणार आहोत. आणि हो, अशीच उपयुक्त माहिती तुम्हाला हवी असेल तर आपलं महायोजना चॅनल लगेच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यात तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. चला तर मग सुरू करूयात. तर अनेक शेतकरी बांधव कमेंट्समध्ये विचारत आहेत की प्रत्येक वर्षी साधारण नोव्हेंबरपर्यंत पीक विमा मिळतो. यावर्षी जानेवारी संपत आला तरी पैसे का आले नाहीत? यामागे नेमकं काय कारण आहे? हो, अगदी बरोबर प्रश्न आहे. आणि माझ्या अनुभवातून सांगतो, या विलंबाला काही तांत्रिक कारणं आहेत. काय आहे ना, राज्य सरकारकडून माहिती केंद्र सरकारकडे जाते, मग तिथून ती विमा कंपन्यांकडे येते आणि मग खरा हिशोब सुरू होतो. या सगळ्या प्रक्रियेला वेळ लागतोय. आणि एक क्विक फॅक्ट सांगू का? ह्या वर्षी जवळपास 89 लाख शेतकरी नुकसानग्रस्त म्हणून सरकारी आकडेवारीनुसार समोर आले आहेत. संख्या खूप मोठी आहे. अरे बापरे, 89 लाख! मग एवढ्या मोठ्या संख्येमुळे नक्कीच वेळ लागणार. पण आता सगळ्यात मोठा प्रश्न जो सगळ्यांनाच पडलाय, मुख्यमंत्र्यांनी हेक्टरी 17,000 रुपये मिळणार असं जाहीर केलं होतं. म्हणजे आता सगळ्यांनाच तेवढे पैसे मिळणार का, यावरनं खूप मोठा गैरसमज पसरलाय. हो, आणि हाच सर्वात मोठा गैरसमज आहे. नाही, ही गोष्ट सगळ्यांनी नीट समजून घ्या. पीक विमा हा वैयक्तिक नुकसानीवर अवलंबून नाही. म्हणजे तुमच्या एकट्याच्या शेतात 100% नुकसान झालं असलं तरी 17,000 मिळतीलच असं नाही. एक मिनिट, म्हणजे हे कसं? हे तर थोडं विचित्र वाटतंय. सांगतो. विमा हा संपूर्ण महसूल मंडळासाठी सरसकट पद्धतीने मंजूर होतो. म्हणजे त्या एका मंडळासाठी जी काही रक्कम मंजूर होईल तीच तिथल्या सगळ्या पात्र शेतकऱ्यांना सारखी वाटली जाईल. अच्छा. त्यामुळे काहींना 8-10 हजार मिळू शकतात, तर काही मंडळांना 17,000पेक्षा जास्तही मिळू शकतात. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. तुमच्या गावात अशी काही समस्या आहे का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि हो, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. वाह, भारी माहिती दिलीत. म्हणजे आकडा मंडळावर अवलंबून आहे, व्यक्तीवर नाही. मग ही रक्कम नेमकी ठरवतात कशी? याचं काही सोपं गणित आहे का, जे तुम्ही आमच्या शेतकरी बांधवांना समजावून सांगाल? नक्कीच. सविस्तर बघूया. ही प्रक्रिया मी 4 सोप्या टप्प्यात सांगतो. पहिलं, विमा कंपनी मागील 7 वर्षांचा अभ्यास करते. त्या 7 वर्षांपैकी सर्वाधिक उत्पन्न असलेली 5 वर्ष निवडली जातात. अच्छा, म्हणजे बेस्ट 5 वर्ष. बरोबर. दुसरा टप्पा, त्या निवडलेल्या 5 वर्षांच्या उत्पादनाची सरासरी काढली जाते. यालाच उंबरठा उत्पादन म्हणतात. तिसरं, या वर्षीचं जे उत्पादन आहे त्याची तुलना त्या सरासरीशी करतात. म्हणजे उत्पादन त्या सरासरीपेक्षा किती कमी आहे हे तपासलं जातं. आणि मग चौथा टप्पा, उत्पादनात आलेल्या घटीच्या प्रमाणात तुमची विम्याची रक्कम निश्चित केली जाते. वाह, म्हणजे हे गणित पूर्णपणे डेटावर अवलंबून आहे. अशीच सरकारच्या योजनांची माहिती सोप्या भाषेत मिळवण्यासाठी आपला महायोजना यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. छान माहिती दिलीत. आता शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात कधीपर्यंत येण्याची शक्यता आहे? सगळेजण वाट बघतायत. हो, सध्याच्या माहितीनुसार केंद्र सरकारकडे पाठपुरावा जोरात सुरू आहे. साधारणपणे असं म्हणूया की 24-25 फेब्रुवारीनंतर याबाबत एक महत्त्वाचा अपडेट समोर येईल. आशा आहे की फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत पैसे वाटप सुरू होईल. अच्छा, म्हणजे फेब्रुवारी शेवटपर्यंत आशा ठेवायला हरकत नाही. हो, आणि एक गोष्ट म्हणजे राज्यात 282 तालुके भात वगळता नुकसानग्रस्त म्हणून जाहीर झाले आहेत. त्यामुळे या भागांतील शेतकऱ्यांना प्राधान्याने विमा मिळण्याची शक्यता जास्त आहे. तोपर्यंत माझी एक टीप आहे. सर्व शेतकऱ्यांनी PMFBY पोर्टल किंवा ॲपवर आपल्या पॉलिसीचा स्टेटस तपासत राहावा. तर आज आपण पाहिलं की पीक विम्याची रक्कम वैयक्तिक नाही तर महसुली मंडळावर ठरते. हेक्टरी 17,000 ही एक कमाल रक्कम आहे, सर्वांना तितकीच मिळणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत पैसे मिळण्याची शक्यता आहे. अगदी बरोबर. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सरकार योजना आणते, पण खरी ताकद तुमच्या हक्कासाठी जागरूक राहण्यात आहे. माहिती मिळवा आणि आपला हक्क सोडू नका. एकदम बरोबर बोललात. तुम्हाला महाराष्ट्र व भारत सरकारच्या योजनांविषयी सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय? मग आपला महायोजना यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी आहे. लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका.
तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या योजनेवर माहिती हवी आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्येही सामील व्हा. हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोचेल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर तो इतरांनाही जरूर शेअर करा. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.